हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप स्पेशल आहे, कारण जे पण नवीन स्वामी मार्गात येतात, स्वामी सेवेकरी होतात, त्यांना प्रत्येकाला ही सेवा दिली जाते की तुम्हाला स्वामींचं सेवेकरी व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या बेसिक दोन गोष्टी कराव्या लागतील. त्या म्हणजे रोजच्या रोज आपल्याला स्वामी सारामृताचे 3 अध्याय व 11 माळी जप करायला लावतात, म्हणजे जेणेकरून आपलं मन हे स्थिर व्हायला लागतं आणि आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो. आपल्याला स्वामींचं जे आपली स्वामींविषयी आपल्या मनात जी ओढ आहे ती निरंतर राहते आणि आपल्याला अजून अधिकाधिक त्याविषयी ओढ वाटायला लागते. देवाच्या जवळ आपण जात असतो आणि नामस्मरणासारखी मोठी दुसरी सेवा कुठलीही नाही आहे. तर स्वामींना सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर नामस्मरण. स्वामींना सगळ्यात जास्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जो कोणी जप करतं ती सेवा स्वामींना खूप आवडते. तर बघा, नवीन नवीन आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो किंवा अनेक जण खूप वर्षापासून करतात, संकल्प करतात किंवा असं ठरवतात की आम्ही रोज 11 माळी जप करू, 3 अध्याय वाचू. ठीक आहे, 3 अध्याय तो होऊन जातात, पण 11 माळी जेव्हा करायला बसतो आपण त्यावेळेस मन स्थिर होत नाही, एक ठिकाणी बसलं जात नाही. डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. 2-3 माळी जपल्या की असं वाटतं आता नको बस झालं. म्हणजे हे अशा प्रकारे आपण जेव्हा माळी जपायला बसतो त्यावेळेस अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. तर ते काय येतात? कुणाला झोप लागते, कुणाला जांभळी येते. तर असं का होतं? तर असं आपल्यातल्या दोषांमुळे होतं, आपल्या घरातील दोषांमुळे होतं. आपलं मन हे अस्थिर असतं आणि त्याला स्थिर करणं हे आपल्या हातात आहे. आणि मन स्थिर केव्हा होतं? जेव्हा आपण कोणत्याही अडचणी येवो, काही येवो, पण आपण तरी घट्ट मन करून जर स्वामींचं नामस्मरण करत राहिलो, 1 माळ झाली आहे, 2 माळ झाली आहे, तशा प्रकारे आपण दिवसातनं 2 टाईम पण माळ जप करू शकतो. एकाच वेळेस 11 होणं म्हणजे खूप छान, खूप मस्त असतं असं तर. पण जर आपल्याला शक्य नसेल तर आपण 2 टायमामध्येही त्या जप करू शकतो. एक तर आपण सकाळी 5 वेळा जप करायचा आणि संध्याकाळी 6 वेळा करायचा. असं करूनही आपल्या 11 माळी पूर्ण होतात. तुम्ही दिवसभरात माळ जप केव्हाही करा, त्याला बंधन नाही आहे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. तुम्हाला देवासमोर बसून करवत नसेल तर तुम्ही चेअरवर बसून करा तरी चालतं. पण 11 माळी जप करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण 11 माळींमुळे जेव्हा आपण 11 माळींचा जप करतो त्यावेळेस एक वलय आपल्या भोवती, स्वामींचं एक वलय आपल्या शरीराभोवती तयार होत असतं. ते वलय असतं संरक्षणाचं. जेव्हा आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येतं तेव्हा स्वामी आपल्या पुढे येऊन उभे राहतात आणि संकट ते अशा प्रकारे हँडल केली जातात आपल्यावर आलेली की ते आपल्याला देखील कळत नाही. त्याच्यामुळे 11 माळींची सेवा करणं रोजच्या रोज हे स्वामींच्या जवळ ज्याला जायचं आहे त्याने नक्कीच करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की मी खूप संकल्प करते आहे किंवा खूप ठरवते आहे की मी उद्यापासून करेल, आजपासून करेल, पण तरीही माझ्याने होत नाही आहे, तर तुम्ही माळी जप करण्याच्या पूर्वी हातात पाणी घेऊन स्वतःच्या अंगावर गोमूत्र शिंपडून संकल्प करा आणि मग बसा 11 माळी जप करायला. नक्कीच संकल्पयुक्त आपल्याने ज्या गोष्टी आपण संकल्पयुक्त करतो त्या नक्कीच आपल्याने पूर्ण होत असतात. आणि बघा, आपलं मन स्थिर आपल्याला ठेवायचं असेल तर रोज तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र थोडंसं टाका आणि आंघोळ केल्यानंतर मग बघा, तुम्ही 11 माळी करायला बसाल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू प्रचिती येईल. तुम्ही रोजच्या रोज तुम्ही सुरुवातीला सेवेकरी असाल तर नवीनच तुमच्याने इतकं वसणं होणार नाही. तुम्ही थोड्या थोड्या गोष्टींनी सुरुवात करा. आधी 1 माळी नाही, मग 3-5 अशा प्रकारे तुम्ही जपमाळ करू शकतात. जेव्हा तुमची कॅपॅसिटी चांगली होईल बसण्याची त्यावेळेस मग तुम्ही 11 माळी जप करायला सुरुवात करा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या दोषांवर मात करून मनाला कंट्रोलमध्ये ठेवून तुम्ही हा 11 माळीचा जप पूर्ण करू शकता. असं म्हटलं जातं की 13 कोटी स्वामींचा जप केल्याने आपण स्वामींना भेटतो, आपण स्वामींच्या इतक्या जवळ जातो की प्रत्यक्ष आपल्याला स्वामींचे दृष्टांत मिळतात, दृष्टांत दिसतात. तर भाग्यशालीच व्यक्ती असतात की जे 13 कोटी जप पूर्ण करून स्वामींच्या जवळ जात असतात, प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन त्यांना मिळत असतं. तर 13 कोटी जप म्हणजे ही साधारण संख्या नाही आहे. त्याला खूप मनाचा संयम लागतो, स्थिरता लागते. आणि जेव्हा आपण 11 माळी जप करायला लागू, सुरुवात जेव्हा आपण करू तेव्हाच हळूहळू ती क्षमता जी आहे आपल्यामध्ये ती बिल्ट होत असते आणि आपणही तितका जप करू शकतो. हे शक्य आहे, कारण स्वामी सेवेत आलेलो आहोत तर कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे. जर आपण 11 माळी करायला लागलो रोजच्या रोज
तर 13 कोटी आपल्याला किती दिवसात किती करायचं आहे हे पण आपल्याला नंतर समजायला लागतं आणि आपण तेही करू शकतो. ज्याला स्वामींच्या जवळ जायचं आहे, स्वामींना प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे स्वामींचं, त्यांनी जास्तीत जास्त नामस्मरणाकडे लक्ष द्या. सगळ्यात मोठी आणि उच्च कोटीची सेवा आणि स्वामींना आवडणारी सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्ही नक्कीच नामस्मरण आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचं, ते जास्तीत जास्त वाढवा. कुठलाही तुमचा गुरुमंत्र असेल, ज्याला प्रत्येकाचे गुरु काहींचे वेगवेगळे आहेत, तर आपण जे स्वामींना मानतात त्यांनी श्री स्वामी समर्थ, आणि ज्यांचे गुरु वेगळे आहे अशा लोकांनी त्यांच्या गुरुमंत्र हा इतक्या वेळात जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण दिवसातून ॲटलिस्ट 45 ते 50 मिनटं आपण आपल्या गुरूंना दिले पाहिजे. जर आपण 24 तासामधून त्यांना 50 मिनटं दिले तर म्हणजे खूप कमी वेळ आहे ॲक्च्युली त्यांना देण्याचा. तर इतकं तर आपल्याला आपल्या गुरुसाठी केलंच पाहिजे. तेव्हाच आपले गुरु आपल्या अनेक संकटांमधून आपल्याला तारून नेतात. तेव्हाच आपलं पण एक काहीतरी अस्तित्व स्वामींच्या मनात तयार होत असतं. आपली पण एक जागा कुठेतरी आपण बनवत असतो. तर तुम्हाला मनाचा संयम ठेवावा लागेल, मनाला स्थिर करावं लागेल. मन हे खूप चंचल आहे, ते इतक्या लवकर आणि इतक्या पटकन कंट्रोलमध्ये येत नाही. हळूहळू त्याची सुरुवात होते. तर तुम्हाला जर 11 माळी परिपूर्णपणे रोजच्या रोज करायचं असेल जप, तर तुम्ही संकल्पयुक्त करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याची सवय पडेल आणि इतक्या पटकन होईल की तुम्हालाही कळणार नाही की आपण 1 माळ जपायला बसत नव्हतो आणि आपण 11 माळी जपतोय. हे आपल्याला आश्चर्य वाटतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला 11 माळी जप हा पूर्ण करायचा आहे. स्वामींच्या जवळ आपल्याला जायचं आहे. पूर्णपणे स्वामींचे शिष्य आपल्याला व्हायचं आहे. स्वामींना जे आवडतं ते म्हणजे आपल्याकडचे पेढे, नारळ, प्रसाद हे नाही, तर आपल्याकडून त्यांना फक्त त्यांचं नामस्मरण पाहिजे आहे. तेवढं तुम्ही स्वामींसाठी करा. तुमची जगातील कुठलीही इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करतील. आणि प्रत्येक वेळा इच्छेसाठीच करणं हे चुकीचं आहे. तर स्वतःसाठी नाही, स्वार्थीपणाने नाही, तर फक्त स्वामींसाठी सुद्धा तुम्ही त्यांचा जप करू शकता. तर न मागता स्वामी तुम्हाला सगळं काही देतील. ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थीपणे नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला सगळं काही मिळेल. कारण स्वामी आपल्या मनातील सगळ्या भावना जाणत असतात. आपली परिस्थिती त्यांना सगळी माहीत असते. तर न मागताही देणारे म्हणजे आपले स्वामी आहेत. तर मग अशा प्रकारे मलाही जेव्हा मी स्वामी सेवेत आले, मलाही तसे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि अजूनही बऱ्याच वेळा होतात. मी मान्य करते, कारण मन आहे, कधी कसे विचार असतात मनामध्ये, कधी काय असतं, तर प्रत्येक वेळा शक्य नसतं. पण तुम्ही 11 माळी करायला सुरुवात करा. मीही माझ्या आयुष्यामध्ये हे जे मी तुम्हाला आता व्हिडिओ थ्रू सांगते आहे ते मीही फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःमध्ये तसेच चेंजेस करण्याचा प्रयत्न करत असते आणि मग तुमच्यासोबतही शेअर करत असते. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूपच उपयोगी ठरणार आहे. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.